भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे हवन कार्य श्रीमान उमेश भाऊ मस्मारे यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले। त्या प्रीतीर्थ एका भगवद्गीताच्या बैठकीला सुरुवात आहे। त्या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तशाच बाबाच्या खांद्याला लावून चालणाऱ्या, बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी जुमदेवजी ढुबीकर उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच प्रत्येक कार्यक्रमात अध्यक्षाची गरज असते। वन्य भाऊ यांना माझा नमस्कार। नीरज खंडाळा या परिसरातील मार्गदर्शक मुकी भाऊ यांना माझा नमस्कार। तामणी परिसरातील मार्गदर्शक मानवराव चौधरी यांना माझा नमस्कार। आदरणीय मान सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। आणि संचालन करते कैलास भाऊ गोमकर यांना माझा नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि जीवनावर आलेले अनुभव। आता याच्या पहिले छान मार्गदर्शन झाले। मी अनुभव सांगते। माझे मानसासरेचा मुलगा हळदगावला राहत होता। गावला राहत होता। तो मार्गाची खूप चेष्टा करायचा। मार्गवाले असे मार्गवाले तसे तो खूप चेष्टा करायचा। पण एक दिवस अशी त्याच्यावर भगवंतानी वेळ आणली की खूप त्याच्या पत्नीला खूप म्हणजे ताप आला। तापाचं निमित्त झालं आणि खूप दिवस ती ऍडमिट आली श्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहिली। तिला एवढा ताप यायचा की तिचा रिपोर्ट नॉर्मल यायचा, पण तिला ताप म्हणजे सकाळ संध्याकाळ ताप राहायचा। आणि तिची छोटीशी मुलगी होती। ती मुलगी तिच्या रिलेटिव्ह मध्ये राहत होते आणि तिला खूप दिवसापासून ऍडमिट होती। मग आम्हाला माझ्या माणसाच्या मुलांनी फोन केल्यानंतर आम्ही त्या श्री हॉस्पिटलमध्ये तिला पाहायला गेल्यानंतर तिची छोटीशी मुलगी पाहिली, तिची तब्येत पाहिली। माणसाला म्हणजे खूप बेकार वाटत होतं। आणि माझ्या मामसासूचेच भाऊ नरेंद्र महाराज वाले होते। त्यांनी पण एका बॉटलमध्ये तीर्थ आणलं आणि ते तीर्थ तिला दिलं। नंतर यांच्या मामभावाचं आणि यांचं बोलणं काय झालं, मी मार्गाचा विषय काढला नाही। तिच्या वडिलांनी खूप ठिकाणी तिला वैद्यवानाकडे नेलं आणि खूप वैद्यकीचं पाहायला म्हणत होते, सांगत होते। पाहिल्यानंतर मी म्हटलं रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहे आणि ताप येणं चालूच आहे। मी म्हटलं पहा बाबा, म्हटलं तुमचं काय आहे का नाही। मग त्या माझ्या माणसं असं म्हणत होत्या की तिच्या वडिलांनी इथून धागा आणला तिथून धागा आणला आणि सांगत होत्या। तेव्हा मी ऐकल्यानंतर मग यांनी काय म्हटलं की आपल्या मामाला पाहा म्हणे, तुझी काय इच्छा आहे, मार्गाशी जुळून जा म्हणे। मग जुळून जा म्हटलं। आम्ही घरी आलो। त्यांनी खरोखरच त्या दिवशी यांनी सांगितलं की तू म्हणे आपल्याच बाबा हनुमानजीच्या नावाचं किती फुकाचं तू तीर्थ बनव म्हणे आणि तिला दे म्हणे। त्यांनी तसंच केल्यानंतर खरोखरच त्या रात्री तिला ताप आला नाही। मग त्याचं म्हणजे मन बसलं। मग त्यांनी म्हणजे माझ्या माणसाच्या मुलांनी यांना फोन केला आणि म्हणते भाऊ कसं काय, तीर्थ दिलं तर आराम झाला आणि रिपोर्ट नॉर्मलच आहे, मला मार्गाशी जोडायचा आहे। काय म्हणे तू डिचार्ज घे म्हणे। 3 लाख रुपये तिचं बिल निघालं। नंतर तिला नुसत्या तीर्थाने तिच्या तब्येतीला आराम झाला। दवाखान्यातच तीर्थ बनवून दिलं। यांनी सांगितलं अशा प्रकारे तीर्थ बनव आणि बाबा हनुमानजीच्या नावाचे फुका मार। मग तिचं डिचार्ज घेतलं आणि ती घरी आल्यानंतर तिची तब्येत आणि मग एस.एन. सुरे काकाजीकडे गेले। त्यांच्याकडून त्यांनी मार्ग स्वीकारला।
जशी आहे ती तशी झाली. कारण की जगदीश भाऊला पूर्णपणे अनुभव आहे, माहित आहे त्यांच्या घराच्या जवळ असल्या कारणानं. कारण की हा मार्ग खूप चांगला आहे, केला तर चांगला, नाही तर खरोखरच माझ्या माणसाचे मुलगा मार्गवाले असे मार्गवाले तसे, म्हणजे खूप मांडवाच्या नात्याने तो ह्या मार्गाची चेष्टा करायचा. पण परमेश्वर खरोखरच एकाएकाची कसोटी पाहते. जो ह्या मार्गाची निंदा करते, खरोखरच परमेश्वर त्या व्यक्तीला खरोखरच ह्या मार्गात प्रवेश करावा लागतो. तसंच माझ्या आईकडे विठ्ठलपंथी अनेक वाले होते आणि मार्गाची माझ्या वडिलाला माझ्या भावाला तर सर्व अनुभव होता. कारण की उदास या गावला माझी मावशी आहे. माझ्या मावशीकडे 2000 पासून मार्ग होता आणि त्यांच्या घरचं दुःख पाहिलं तर खरोखरच मला माझ्या डोळ्याला एवढं पाणी येते की माझ्या मावशीवर एवढं संकट होतं. वैद म्हणजे कुट्याच्या बाजूला होता. तो ज्या दिवशी पाया लागायचा त्या दिवशी माझ्या मावशीच्या घरची लस बळी लढायचा आणि पेचवलेले साप लावे पित्र म्हणजे घरात कधी पाहिलं का, पण घरात यायचे. हा अनुभव माझ्या समोर होताच. माझ्या आईकडे अनेकाची सेवा होती ना. अचानक करून माझ्या आईकडे खूप दिवसापासून काही होतं की नव्हतं माहित नाही. मग माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या आईकडे म्हणजे भांडणूक केली. मी मार्गाविषयी त्यांना म्हटलंच नाही. एका महिन्याने ऍक्सिडेंट झाला. माझा भाऊ जागेवर आला. जागेवर झाल्यानंतर म्हणजे सुधरला आणि भांडणूक केली. भांडणूक केल्यानंतर एकाच महिन्यात 1.5 महिन्याने माझ्या वडिलाला ब्रेन हॅमरेज झालं. माझे वडील म्हणजे दुकानात गिराईक असताना माझे वडील पिठच पडले आणि एकदम माझे वडील आखरी कोमात गेले. कोमात गेल्यानंतर माझ्या वडिलाला दिल्लीकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तसाच फोन आला की असं झालं बा, पॅरालिस मारला. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे माझ्या वडिलाला पाहायला गेल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर असं वाटत होतं की माझे वडील खरोखरच जगन बा. कारण की एखाद्या व्यक्तीने पाहिला का खरोखरच बा हा व्यक्ती जिवंत राहू शकते असं वाटत होतं. मग तसं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलाची रिपोर्ट येणार होती. MR CT स्कॅन करणार होते. मग माझ्या आजी म्हणजे असं वाटत होतं गळ्या माझ्या वडिलाला MR काय सांगितलं MR मध्ये, म्हणजे मी माझ्या भावाचं बोलणं यांच्या कानामार्फत ऐकत असताना माझ्या बाबाला म्हणजे डॉक्टरनी सांगितलं होतं की हा मेंदूमध्ये गाठ आहे. ती गाठ जर वाढली तर पेशंटचा काही भरोसा नाही आणि वाचला तर 2 वर्ष वाचू शकते किंवा 1 महिन्यात किंवा 8 दिवसात चालता होऊ शकते. मला असं वाटत होतं का भगवंता माझे वडील एक तर भगवंतात विलीन झाले पाहिजे, नाही तर चांगल्या प्रमाणे सुधारले पाहिजे. मग जे माझं असं मत होतं की माझी आई दमेली आहे, माझी आई किती दिवस माझ्या वडिलाचं करेल असं मला वाटत होतं. आणि माझे भाऊ दोन्ही दूर असल्या कारणानं माझ्या भावाच्या मागं असं लागलं नाही पाहिजे म्हणून मी भगवंताला खूप योग मागितला. मग भगवंतानी खरोखरच माझ्या वडिलाला जास्त सिरियस म्हणजे तब्येत तर तशीच होती. माझ्या मिस्टरांनी माझे काका वगैरे म्हणायचे 4 लाख लागन 5 लाख लागन तरी आम्ही लावू शकतो म्हटल्यानंतर माझे पती म्हणत होते की लाखांना पैसा लावा पण तो जीव आपल्या हातचा नाही तर काही उपयोग नाही. यांनी जिद्दीने तिथून रिचार्ज घेतला आणि घरी आणलं. माझ्या वडिलाची प्रकृती पूर्ण म्हणजे नातेवाईक रिलेटिव्ह पूर्ण जमा झाल्यानंतर सर्व म्हणत होते का ह्या पेशंटला कशा आणलं बा. एक साईड मारला होता आणि एक साईड म्हणजे पूर्णपणे तंदुरुस्त होता. जेव्हा पाहिलं परमेश्वरा म्हटलं माझे वडील खरोखरच माझे असेल तर वापस तुमचे असेल तर तुम्ही आपल्या भगवंतात विलीन करा, माझे असेल तर भगवंता म्हटलं माझ्या वडिलाला पूर्णपणे दुरुस्त करा. तर माझे वडील खरोखरच भगवंताला आवडणारेच होते. कारण की माझ्या वडिलाचे कार्य आणि स्वभाव म्हणजे खूप चांगला होता. त्याच्या कारणाने परमेश्वराने माझा शब्द ऐकला. बाबा म्हटलं एवढी गत्यंतर माझ्या वडिलाची परिस्थिती, माझ्या वडिलाला भगवंता तुम्ही तुमच्यामध्ये विलीन करून टाका. मी भगवंताला शब्द ठेवला. खरोखरच परमेश्वराने माझा शब्द ऐकला आणि खरोखरच माझे बाबा भगवंतात विलीन झाले. एवढी कृपा मान आहे की खरोखरच त्या पेशंटच्या कडे पाहून आपल्याला वाटत होतं त्याचं दुःख त्याला
आपल्यालाच माहित असते, आपण म्हणतो एवढे वर्ष जगला पाहिजे, तेवढे वर्ष जगला पाहिजे, पण ज्याचा त्रास त्यालाच माहित असते. त्या कारणाने खरोखरच माझे वडील भगवंतात विलीन झाले. विलीन झाल्यानंतर एकाच महिन्याने माझ्या आईकडे एवढं दुःख आलं की माझ्या वहिनीला प्रेग्नेंट होती आणि तिला प्रेग्नेंट होती की तिला 6-7 महिने झाले होते. एकाच माझे वडील मरण पावले त्याच तारखेला एका महिन्याने तिचं अबॉर्शन झालं. अबॉर्शन झाल्यानंतर 15 दिवसांनी माझ्या काकाच्या मुलाच्या अंगात माझे बाबा यायला लागले आणि माझ्या काकाचा मुलगा म्हणजे 25-26 वर्षाचा होता. त्याला माझे बाबा बोलवते म्हणून त्याला म्हणजे भास म्हणजे इतकं होतं, अंगात येत होतं. त्याची दशा पाहून खूप मला म्हणजे बेकार वाटायचं का परमेश्वरा असा कसा माझ्या आई वडिलांच्या घरी खेळ मांडला. मग मी खरोखरच माझ्या काकू काकाला माझ्या भावाला म्हटलं, हे बऱ्याची बघता नाही, तुम्ही अनेक देवाची पूजा उद्दाम करता, तुम्ही ह्या भगवंताच्या चरणी मरा म्हटलं. खरोखरच एकाच महिन्याने माझ्या वडिलाचं अकर्माशी केलं. अकर्माशी केल्यानंतर माझ्या भावानी ह्या मार्गाशी प्रवेश केला आणि खरोखरच माझ्या काकाच्या मुलाला माझे वडील बोलवते म्हणून सांगत होता आणि एवढा वैद्यकीचा त्रास होता, घुमत होता, खूप ठिकाणी फिरवलं. जेव्हा मी गेली, मला माझ्या काकांनी फोन केला, मी जायची तीर्थ बनवायची, तेव्हा माझ्या काकूचा मुलगा उठून बसायचा, व्यवस्थित व्हायचा. एवढी परमेश्वराची कृपा जागृत आहे की खरोखरच जे माझ्या काकाला वैद्यकी लागली होती ते 3 फुकाच्या तीर्थाने माझ्या काकाचा मुलगा पूर्णपणे जागेवर आला आणि त्यांना आम्ही मग सांगितलं की हे बरं नाहीये, आपण वैद्वानी करून काही फायदा नाहीये, मग तुम्ही एका परमेश्वराच्या चरणी मरा. नंतर माझ्या आईकडलं माझ्या काकाकडलं ह्या भगवंताच्या चरणी मेले आणि खरोखर परमेश्वरा आता माझ्या आईचा परिवार, माझ्या काकाचा परिवार सुखमय आहे, असा सुखमय परिवार राहू द्या. आणि परमेश्वरा माझ्या आईला दमा म्हणजे अति आहे, दमामुळे माझ्या आईचं ऑक्सिजन लेवल खूप कमी होऊन जाते आणि आताच तिचा म्हणजे भरोसा नव्हता की ती वाचन की नाही वाचन, पण परमेश्वरा माझ्या आईचा दमा खरोखरच पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तर नाही होणार, पण तिच्या तब्येतीला थोडाफार आराम झाला पाहिजे परमेश्वरा, अशी मी तुमच्या चरणी विनंती करते. आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारे जीवन मी जगीन, तुम्ही पण जगा, अशी मी भगवंता चरणी विनंती करते आणि सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.